नमस्कार मंडळी, साजूक तूप या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टवरती इस्कॉनचे साधक हरिमोहनदास प्रभू आलेले आहे. ह्यांच्यासोबत आपण यांचा इस्कॉनचा प्रवास कसा सुरू झाला आणि आज ते इथपर्यंत कसे आणि त्यांची पुढची ध्येय धोरणं काय आहेत ह्याच्यासाठी आपण हा पॉडकास्ट आयोजित केलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी हरिमोहनदास प्रभू यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजचा पॉडकास्ट आपण चालू करूयात की तुमचा आध्यात्मिक प्रवास कसा चालू झाला. तर सगळ्यात पहिले मी इस्कॉनशी कॉलेजमध्ये असताना पहिली भेट झाली माझी. तर काही इस्कॉनचे भक्त डिस्कवर युअरसेल्फ म्हणून हा प्रोग्राम कंडक्ट करायचे आमच्या कॉलेजमध्ये. तर ते मी सेशन्स अटेंड करायचो आणि ते 1 वर्षापर्यंत अटेंड केल्यानंतर त्यानंतर मी थोडा डिस्कनेक्ट झालो, कारण की एक्झाम्स वगैरे आले कॉलेजचे, प्रॅक्टिकल्स वगैरे. आणि त्यानंतर मी परत एकदा इस्कॉनशी जुळण्याचा प्रयत्न केला, कारण की मी पाहिलं की कॉलेज लाईफ आणि हॉस्टेल लाईफ हे खूप खराब असते. म्हणजे हॉस्टेल लाईफ स्पेशली. तर हॉस्टेलमध्ये ज्या प्रकारचे वाईट संगतीचे मुलं राहतात आणि ते एक वाईट वातावरण तयार करतात, तर त्यापासून मला थोडं दूर व्हायचं होतं आणि एक चांगल्या आध्यात्मिक जगामध्ये प्रवास चालू संगती सदा घडो सुजने वाक्य कहाणी. तर मग मी परत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इस्कॉनचे जे माझे पूर्वीचे डिवोटीज होते. त्यापैकी एक डिवोटींनी मला मंदिरामध्ये बोलवलं. तर मी जेव्हा फर्स्ट टाइम मंदिरामध्ये गेलो, त्यांनी माझा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि ॲक्च्युली आणि भगवंतासमोर मला 3 तास त्यांनी म्हणजे दर्शन करायसाठी थांबवलं एक इंटरव्ह्यूच्या आधी त्यांनी, कारण की एक बिझी स्केड्यूलमध्ये होते. आणि त्यानंतर मग त्यांनी मला कशा प्रकारे इस्कॉनशी जोडायचं त्याबद्दल सांगितलं. त्यामुळे मी जेव्हा फर्स्ट टाइम कनेक्ट झालो तेव्हा मी मंदिराशी कनेक्ट झालो. त्यानंतर मग हिंजवडीमध्ये एक सेंटर होतं, तिथे मी इस्कॉनसोबत राहत होतो. कॉलेज रेसिडेन्शियल प्रोग्राम असतात इस्कॉनचे सर्व. ओके. तर मग आणि तुम्ही कॉलेज पासून जे जोडले गेलात ते आज जागेत कंटिन्यू, म्हणजे मध्यंतरी थोडंसं डिस्कनेक्ट झालं आणि ते नंतर जे जोडले गेले? मध्यंतरी फक्त मी लॉकडाऊनच्या वेळेस 6 महिने घरी गेलतो. त्यानंतर मी कुठेही बाहेर जास्त राहिलेलो नाही इस्कॉन मध्ये. आणि जास्तीत जास्त मी जेव्हा पण सुट्ट्या वगैरे असतात, म्हणजे घरचे बोलवतात भेटण्यासाठी वगैरे, त्यावेळेस घरी वगैरे जाऊन परिवाराची भेट वगैरे. म्हणजे परमिशन असते. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की इस्कॉन मध्ये आल्यानंतर सगळे आपले सांसारिक बंध पाश तोडावे लागतात. असं काही नाही. असं काही नाही. आपण कनेक्ट राहू शकतो त्यांच्याबरोबर. ऍक्च्युली जेव्हा आपण आध्यात्मिक कार्यात जुळतो तेव्हा आपली फॅमिली मोठी होते. हो हो. आणि यालाच आपण वैचारिक समृद्धी म्हणतो. कारण आधी आपण कुटुंब, मी तेच म्हणणार होतो की आधी आपण कुटुंबाची व्याख्या किती संकुचित ठेवली होती. आणि जसं भक्ती मार्गामध्ये आलो तसं आपली कुटुंबाची जी व्याख्या आहे ती वसुदैव म्हणजे अगदी वैश्विक स्तरावरती गेली है ना. हीच काही ती. आणि आता माझा दुसरा प्रश्न तोच होता की श्रीकृष्ण भक्ती आणि श्रीकृष्ण भक्तीमध्ये यायच्या आधी आणि श्रीकृष्ण भक्तीमध्ये आल्याच्या नंतर असा मोठा बदल काय दिसून आला स्वतःमध्ये? तर श्रीकृष्ण भक्तीमध्ये येण्याच्या आधी माझं मन हे खूप डिप्रेस, चंचल, अस्थिर, अजून आपण म्हणू शकतो की जशा प्रकारे वाईट विचार यायचे कधी कधी. कारण की चुकीच्या ठिकाणी राहत होतो मी, हॉस्टेल वगैरे अशा ठिकाणी मला चुकीची संगत होती, चुकीची संगती होती. तर मग मी हमेशा सदैव चिंतेत राहायचो की कशा प्रकारे मी या गोष्टीपासून, म्हणजे ताणतणाव नाही, रशग्रास्त झालं होतं जीवन असं. तर माझा त्यामुळे जे स्टडीज आहे म्हणजे अभ्यास आहे त्यावरती फोकस होत नव्हता. आणि त्यामुळे मी करिअरमध्ये जास्त काय ग्रोथ करू शकत नव्हतो. पण जेव्हा मी आध्यात्मिक जीवनाशी जुळलो तेव्हा माझं ताणतणाव पूर्णपणे त्याचा नाश झाला. ताणतणावापासून दूर झालो आणि त्यानंतर माझं मन हे कॉन्सन्ट्रेट होऊ लागलं, फोकस होऊ लागलं चांगल्या प्रकारे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नामजप आपण करतो, नामस्मरण, तर तेव्हा आपला भगवंतासोबत जो संबंध आहे तो जुळला. संवाद भगवंताबरोबर असलेला संवाद आहे. नामस्मरण अखंड तुमचा आमचा संवाद आहे ना भगवंताचा आणि आपला. तर मग त्यामुळे मी चांगल्या प्रकारे आध्यात्मिक कार्यात जुळलो. आणि माझे आध्यात्मिक त्यासोबत जे आपले शैक्षणिक
सामाजिक प्रकारे प्रगती होऊ लागली. हा, तर मंडळी असं म्हणता येईल की जेव्हा श्रीकृष्ण भक्तीमध्ये प्रभू नव्हते तेव्हा ते बहिर्मुख होते, कारण सगळं आपण बाहेरच पाहत होतो, सुख बाहेर शोधत होतो, शांतता बाहेर शोधत होतो. आणि श्रीकृष्ण भक्तीमध्ये आल्यानंतर ते अंतर्मुख झाले, शांतता त्यांना आतमध्येच हे कळालं, चांगले विचार, चांगले गुण, सद्गुण, संगत त्यांना लाभल्यानंतर मग त्यांना प्रत्येक पातळीवरती, मग कौटुंबिक, मानसिक, है ना, बौद्धिक, शैक्षणिक सगळ्या पातळ्यांवरती ते लाभ तुमचे दिसून आले तुम्हाला तुमच्यामध्ये. ते बदल असं म्हणजे ते जे बदल झाले ते तात्पुरते होते की कायमस्वरूपी राहतील असं तुम्हाला वाटतं? ते ऍक्च्युली बदल स्टेजेस मध्ये होतात, आणि काही बदल असे असतात की ते तुम्हाला आतमध्ये जगायला अजून प्रेरित करतात त्या बदलांमुळे. आणि काही बदल असे असतात की ते तुम्हाला जे मागच्या जे चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला सावध करतात. बरोबर. तुमच्या आयुष्यामध्ये श्रीकृष्ण भक्ती मध्ये यायच्या आधीचा सर्वात कठीण असा काही प्रसंग आहे जिथं तुम्हाला भक्तीची नितांत गरज पडली की आता काहीतरी पाहिजे आपल्याला यातून साधन? तर जेव्हा मी हॉस्टेल लाईफ मध्ये होतो तेव्हा मी पाहायचो की ऑलमोस्ट जितके विद्यार्थीगण आहेत माझ्या कॉलेजमधले, तर ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये ॲडिक्टेड होते. काही जण नशापान करण्यामध्ये, व्यसनामध्ये ॲडिक्टेड होते, आणि काही जण गेम वगैरे, पबजी वगैरे असल्या गोष्टींमध्ये ॲडिक्टेड होते. जिंजी टाईप हे सगळं. पण मी लहानपणीपासून एकदम एकटा राहणारा व्यक्ती आहे, आणि पुस्तकं वगैरे वाचण्याची खूप आवड होती मला, त्यामुळे मला ह्या गोष्टी सूट व्हायच्या नाही तेवढे. तुम्ही एकटं म्हणताय, तुम्हाला एकटं राहायला आवडायचं की एकांतात राहायला आवडायचं? हा, तेच एकांत. हा शब्द जास्त समर्पक वाटतो. मग म्हणजे तुमचं असं होतं की तुमच्या आजूबाजूला जी मंडळी होती त्यांच्यापेक्षा तुमची विचारधारा, विचारसरणी हे वेगळं असल्याकडनं तुम्हाला एक गरज होती ह्या गोष्टीची. आणि मी हॉस्टेल नंतर काही महिन्यासाठी बाहेर राहिलो, ते मी पाहिलं की ह्याच गोष्टीचा प्रभाव खूप आहे. मी एका कॉलेज म्हणजे वर्किंग प्रोफेशनल सोबत राहत होतो, तिथे नॉनव्हेज वगैरे ते बनवायचे, त्या गोष्टीची मी कधी पाहिलेलं नव्हतं त्या गोष्टी लहानपणीपासून. तर मग ते पाहून मला थोडं विचित्र वाटलं, आणि मी आईवडिलांना सांगितलं की मला इतर आता येणार नाही, मी मग शिफ्ट होण्याचा प्लॅन केला बाहेर. मग तेव्हाच मी परत इस्कॉन डिव्होटी सोबत कनेक्ट झालो, आणि त्यांनी मला मंदिरामध्ये बोलवलं, भेट घातली मंदिरात, कसं आपण प्रोसिजर फॉलो करतो, नाम जप करतो, आणि साफसफाई एकदम छान प्रकारे ठेवतात मंदिरामध्ये, आणि बाकीच्या गोष्टी जे आध्यात्मिक कार्य आहे, कीर्तन करणं, साफसफाई मंदिराची मनाची सुद्धा होती, ते जास्त महत्वाचं. तर मी अशा भरपूर गोष्टींनी प्रभावित झालो मंदिरातल्या, आणि मला वाटत होतं की तेच ऍक्च्युली खरं जीवन आहे. आता तुम्ही हे जीवन म्हणताय, आपली कृष्ण भक्तीमध्ये आल्यानंतर तुमचं जीवन बदललं, सुधारलं म्हणताय, तर मग ही दिनचर्या कशी आहे? जे इस्कॉन डिव्होटीज बरोबर तुम्ही जे आज राहता, तुमची दिनचर्या म्हणजे दिवस कसा सुरू होतो, तुम्ही पुढं ते कसं पूर्ण दिवस जगता कसं? आमचा दिवस चालू होतो प्रार्थनांनी, आणि त्याची दिवसाचा शेवट सुद्धा प्रार्थनांनीच होतो. तर सगळ्यात पहिले उठल्या आम्ही भगवंताला प्रार्थना करतो की भगवंतांनी आम्हाला परत एक चान्स दिलाय, संधी दिली की भगवंताला स्मरण करण्याचा, भगवंताचं नामस्मरण करण्याचा, भगवंताचा अर्चविग्रहाचा सेवा करण्याचा, नवविधा भक्ती करण्याची नवीन संधी आहे, नव चैतन्य आपल्याला प्रदान झालंय. तर सकाळी आम्ही ऑलमोस्ट 4:30च्या आधी रेडी होतो, आणि 4:30ला आमच्या मंदिरामध्ये मंगल आरती वगैरे असते, ती अटेंड करतो. आरती वगैरे, आणि आरती अशी असते की त्यामध्ये आम्हाला नृत्य करायचं असतं भगवंतासमोर. आणि ते आरती झाल्यानंतर आम्ही काही प्रेयर्स म्हणतो, श्री चैतन्य शिक्षाष्टकम, आणि त्यानंतर नाम अपराध असतात, त्याचं आम्ही कंटेम्प्लेशन करतो की कशा प्रकारे नाम अपराध होऊ नये, आणि त्यानंतर नामजप आम्ही चालू करतो. ते ऑलमोस्ट आम्ही 2 तास नामजप करतो. छान. आणि कंपल्सरी
की मॅन्डेट म्हणजे तुमची चॉईस आहे, म्हणजे तुम्ही कमी जास्त करू शकता की तेवढंच झालं पाहिजे? नाही, ते तर आपली प्रत्येकाला चॉईस दिलेली, तुम्ही जितकं करू शकता हम्म. काय प्रॉब्लेम नाही. पण टिपिकली इस्कॉनमध्ये सगळ्यांना सांगितलं जातं की मिनिमम 16 राऊंड्स करू शकता. हां, म्हणजे त्या स्मरणिका माळा. आणि मग आम्ही रोज 16 माळा करतो. त्यानंतर गुरुपूजा होते मंदिरामध्ये. आणि गुरुपूजानंतर श्रीमद भागवतम क्लास होतो. तर त्यामध्ये आम्ही हरिकथा ऐकतो. श्रीमद भागवतमचा एक श्लोक रिसाईट केला जातो. त्यानंतर प्रार्थना अर्पण केल्या जातात सर्व गुरुजनांना आणि जे आपले भगवंत आहे त्या सगळ्यांना प्रार्थना करून मग श्रीमद भागवतमचं पठण करतात जे व्यासपीठावर बसलेले गुरुजन आहेत. आणि ते मग श्रीमद भागवतमला चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचं त्याबद्दल सांगतात. आणि त्यासोबत शास्त्रांद्वारे वेगवेगळ्या ते आणि आपल्या एक्सपिरियन्सद्वारे ते आपल्याला समजावून सांगतात की हा श्लोक आपल्या जीवनाशी कसा रिलेट करता येतो आपल्याला त्याच्या घडीला कसा तो लागू करायचा. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी जातो. ब्रेकफास्ट होता आमचा आणि मोस्ट ऑफ द टाइम मंदिरामध्ये ब्रेकफास्ट प्लस लंच म्हणजे ब्रंच हा प्रसाद घेतला जातो. आणि त्यानंतर आमची सेवा वगैरे जे आहेत ते करतो आम्ही. सेवा म्हणजे कुठल्या त्यामध्ये भरपूर आहेत. प्रत्येकाला वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. तर इस्कॉनमध्ये किती डिपार्टमेंट आहेत? ऑलमोस्ट 50+ डिपार्टमेंट्स असतात. 50 पेक्षा छान. तर ते प्रत्येकाने आपल्या डिपार्टमेंटमध्ये ॲटलिस्ट 6 तास तरी सेवा केली पाहिजे असं सांगितलेलं असतं. तर दिवसभरात जितका वेळ भेटेल आम्ही सेवामध्ये आपला वेळ डेडिकेट करतो. आणि प्रचार कार्यामध्ये जोडलेलं असतं. म्हणजे लोकांना भक्तीबद्दल सांगणं, जे नवीन लोक आहेत त्यांना भक्ती मार्गाबद्दल सांगणं आणि त्यांना भक्तीबद्दल जोडून देणं हे एक महत्त्वाचं कार्य तेही करतो. म्हणजे ह्या सगळ्या सेवा आहेत तुम्ही म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेस रोडवरती इस्कॉनचे डिवोटीज दिसतात. श्रीमद भगवद्गीता हातामध्ये असते, ते देत असतात, सांगत असतात, प्रचार करतात. म्हणजे ही सेवा आहे. बरं, ह्या सेवेचा सगळ्यात मोठा लाभ काय? मी फायदा नाही म्हणणार, लाभ काय आहे सेवा केल्याचा लाभ वैयक्तिक पातळीवर? सेवा केल्याचा लाभ वैयक्तिक पातळीवर तर सेवा केल्याने ॲक्च्युली आत्मशुद्धी होते आणि त्यासोबत नम्रता आहे ते. नम्रता आहे. सगळ्यात महत्वाचा लाभ तो आहे की जितकी जास्त आपण सेवा करू त्यातून तितकी जास्त नम्रता आपल्यामध्ये येते. आणि ती नम्रता ही दैनंदिन पातळीवर येण्यासाठी दैनंदिनरित्या आपल्याला सेवा प्रदान करणं गरजेचं आहे. एक दिवस जरी आपली सेवा चुकली तरी अहंकार भरायला चालू होतो आणि मग ती दैनंदिन सेवा असेल तरच आपण नित्य नूतन नम्र राहायला शिकतो असं मला वाटतं. बरोबर ना? ॲक्च्युली सगळ्या सेवांचा पर्पज हाच आहे, उद्देश हाच आहे की आपण भगवंताप्रती आपला प्रेम जागृत करावा. तर जितकेही आपण सेवा करतो त्यामध्ये आपल्याला सदैव एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ही सेवा भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करतो. बरोबर. आणि त्यातून आनंद मिळतो ना, तो आत्मिक आनंद आहे. सर्वात मोठा आनंद तोच आहे की आपण त्या व्यक्तीकडे न बघता त्याच्यामध्ये असलेला परब्रह्म बघतोय, त्याच्यामध्ये असलेला तो ईश्वराचा अंश बघून आपण त्याची सेवा करतोय आणि त्यातून भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात. ही कृपा किती मोठी आहे. हाच तो काय आत्मिक आनंद. बरोबर ना? मग हे 6 तास सेवा आणि मग उरलेले जे काय आहे तुमचं सकाळीपासून. आणि माझी एक सेवा अशी आहे की मंदिरामध्ये मला कीर्तन करण्याची सेवा भरपूर भेटते. म्हणजे भगवंताची आरती जेव्हा होते त्यावेळेस आरती गायची असते तर ते एक सेवा करतो. मृदंग वाजवण्याचं, करताल वाजवणं आणि त्यासोबत सिंगिंग म्हणजे भगवंताची आरती गाणे हे एक सेवा करतो. आणि प्रसाद वितरित करणे ही पण सेवा असते म्हणजे. आणि त्यासोबत तुम्ही जे सांगितले बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे भगवंताचे जे ग्रंथ आहेत त्याचं वितरण करणे. मला सर्व प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आमची म्हणजे हरिमोहन दास आणि माझी भेट सुद्धा अशीच एका ठिकाणी रस्त्यावरती झालेली होती. तिथंपासून त्या आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास खूप छान आहे. आमचं बॉन्डिंग खूप चांगलं जुळत गेलं. म्हणजे एक स्टॉल होता त्यांचा बाजारामध्ये, बाणेर म्हणून पुण्यामध्ये एक ठिकाण आहे, तिथं प्रभूजींचं छोटा स्टॉल होता आणि तिथे प्रभूजी उभे होते
आणि मी बाजार करून येत असताना मी प्रभूजींना पाहिलं आणि आमच्यामध्ये जो काही संवाद झाला तो संवाद आज इथंपर्यंत सुसंवादित झालेला आहे. मला खूप आनंद आहे आणि मजा येते प्रभूजींसोबत. आता अजूनही काही मला पुढच्या काही गोष्टी विचारायच्या तुम्हाला. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं की तुमच्या कुटुंबाला की आता तुम्ही इस्कॉन सोबत जोडले जात आहे, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? सुरुवातीला थोडं रेजिस्टन्स करतात घरचे, पण तो साहजिक आहे, नैसर्गिक आहे तो. नैसर्गिक. हां. पण हळूहळू त्यांनाही कळतं की हा कोणत्या वाईट मार्गाला नाही जाते, उलट आध्यात्मिक उत्तम कार्यामध्ये मार्गावरती जाते. आहे. हा, मग ते ऑटोमॅटिकली त्यांनी सुद्धा त्याला प्रोत्साहन देतात आणि त्यांनी सुद्धा जोडले जातात त्याद्वारे. हो. आणि आई वडील सुद्धा माझे नाम जप करतात. छान. तर त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात सुद्धा त्या आध्यात्मिक कार्यामध्ये. हो. छान. तर आता आपण पुढच्या वळणावरती येतोय की तारुण्य म्हणजे आपली आपली तरुणाई आणि अध्यात्म याच्याबद्दल जर सांगायचं असेल तर सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा आहे की आजच्या तरुणांना अध्यात्मापासून दूर नेणारी सर्वात मोठी गोष्ट कोणती, जी तुम्ही जवळून पाहिली तुम्ही हॉस्टेलला कॉलेजमध्ये असता? मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे. हा, मोबाईल आणि सोशल मीडिया वाईट कुठे आहे समजलं? ऍक्च्युली कसं आहे, शस्त्र कुणाच्या हातात दिलं तर तो उपयोग त्याचा कशा प्रकारे घातकच करणार तो. त्यावर चुकीच्या डिपेंड हातात करतं. जर चुकीच्या हातात पडला तर त्याचा घातक उपयोग होतो. जर एका डॉक्टरच्या हातामध्ये चाकू असला तर तो त्याचं काम सर्जनचं काम करतो. पण जर तोच चाकू जर एखाद्या चोराच्या किंवा दरोडेखोराच्या हातात असेल तर तो त्याचा वाईट उपयोग करतो. बरोबर. पण हे सोशल मीडिया आणि मोबाईल याचा अतिरेक झाल्यामुळं तरुणाई अध्यात्मापासून दूर चालली ना? कारण की आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता आला पाहिजे. पण आजकालचे जे युथ्स आहेत म्हणजे तरुणाई आहेत ते खूप जास्त सोशल मीडिया आणि ह्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांनी ॲक्च्युली त्यामध्ये खूप जास्त नंबर्स पाहतात की किती सोशल लाईक्स आहेत, किती सबस्क्राईबर्स, किती कमेंट्स आहेत. तर मग ते नंबर गेम होऊन जातो. मग ते हमेशा सारखं बघत राहतात, आज माझे इतके सबस्क्रायबर झाले, आज इतके लाईक्स आले. मग ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये मन स्थिर ठेवणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे जसं की म्हणजे होतं ना कधी कधी की आज दिवसभरामध्ये 5 सबस्क्रायबर वाढले. आमचं पण युट्यूब चॅनल आहे, आम्हाला पण वाटतं कधी कधी बरं का खरं सांगायचं तर दिवसाला एवढे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, एवढ्या लाईक्स आल्या पाहिजेत, व्हिडिओला एवढे व्ह्यूज आले पाहिजेत, आणि ते तसं नाही झालं की मग दुःख होतं है ना. मग अशा वेळेस आपण म्हणजे आता आमच्यासारख्याला तुम्ही काय सल्ला द्याल की होत नाही एखादी गोष्ट आपल्या मनासारखी, म्हणजे फक्त यूट्यूब चॅनलचं किंवा इन्स्टा फेसबुकचंच नाही, आयुष्यातली एखादी गोष्ट असते की 2026 मध्ये मला घर घ्यायचं होतं जे की नाही झालं माझ्याकडून. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की तुम्ही कसं मनाला स्थिर ठेवणार? तर जेव्हा भगवंताने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली होती तेव्हा सुद्धा अर्जुन हताश होता. अर्जुनाने आपलं जे गांधीव आहे ते खाली ठेवलं. तर तेव्हा अर्जुनालाही भगवंताने उपदेश दिला, त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही आपलं जे मन आहे ते खूप चंचल आहे, अस्थिर आहे, तर त्याला तुम्ही माझ्यावर म्हणजे भगवंताच्या नामावर किंवा भगवंतावर स्थिर करा आणि त्याद्वारे तुम्ही ऑटोमॅटिकली या मनाच्या म्हणजे उद्रेकापासून तुम्ही दूर होता. बरोबर. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपलं मन जितकं होईल, जितकं जास्तीत जास्त होईल आपल्याला भगवंताच्या नामामध्ये किंवा भगवंतावर कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे जेव्हा आपल्या मनासाठी ती गोष्ट घडत नाही, आपण चिडचिड करतो, रागराग करतो, त्याच्याऐवजी नामस्मरण करणं हे उत्तम है ना. थँक्यू. तर मला आता हे सांगा की आता जे काही जेनझीचं आहे, पार्ट्या केल्या जातात, लेट नाईट पार्टीज, मग एंटरटेनमेंट आली, मग ह्याच्यामध्ये भक्ती. मग आता जर आम्ही ॲज अ साधारण डिवोटीज आम्ही इस्कॉनशी जोडलेलो नाही, तर मग ह्या आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये म्हणा किंवा आता मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये काम करतो, तर आम्ही बॅलन्स कसा ठेवायचा? पार्टी आलं, एंटरटेनमेंट आलं, ट्रेकिंग आलं, कुठं अजून जायचं आहे, कुठं एखादा सण आला किंवा लहान मुलं रडत आहे, दवाखाना आला,
ह्याच्यामध्ये आम्ही भक्ती कशी संतुलित ठेवायची? तर भक्ती संतुलित ठेवणं खूप सोपं आहे. हा हा त्यासाठी फक्त तुम्हाला जे पण तुम्ही कार्य करताय ते भगवंताचं जोडून केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पार्टी करताय तर तुम्ही भक्तांच्या संघासोबत पार्टी करू शकता. भगवंता किती सुंदर सांगितलं प्रभूजींनी की पार्टी करा आपण भक्तांबरोबर करा. हा आणि अजून जे पण म्हणजे तुम्ही कार्य करण्यासाठी म्हणजे करताय ते सगळं भगवंताच्या रिलेटेड जर करत असतात तर ते ऑटोमॅटिकली भक्ती कार्य होऊन जातं. अरे वा, धन्यवाद प्रभूजी, तुम्ही खूप मोठं आम्हाला हे केलं. कारण आम्हाला आमची पार्टीची व्याख्याच बदलून टाकली तुम्ही. आम्हाला पार्टी म्हणजे काय वाटायचं, वेगळ्या लेवलच्या पार्ट्या वाटायचं, पण आता मात्र पार्टी म्हणजे आम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये आलो तरी सुद्धा ते आमच्यासाठी तिथला भक्ती संघ म्हणजे ती एक पार्टी आहे. इस्कॉनचा कोणीही एखादा डिवोटी भेटला तर ती वेळ आमच्यासाठी पार्टी आहे. इस्कॉन वाले आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळेस इस्कॉनचं असतं बरं का की आपण आता या ठिकाणी ह्या आश्रमला भेट देतोय, गोशाळेला भेट देतोय, ते सुद्धा आमच्यासाठी एक विलक्षण पर्वणी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहू. ठीक आहे. तर मग आता तुमची मित्रमंडळी जी आहे है ना, म्हणजे तुम्ही हा वेगळा मार्ग निवडला. तुमची मित्रमंडळी जे त्यांचं काही फील्ड असेल ते शिकून त्या मार्गावरती असतील. आज कुणी म्हणजे त्या फील्डमध्ये मॅनेजर असेल, कुणी अजून कुठल्या पोस्टवरती असेल वेगवेगळे. मग ते तुमच्याकडे जेव्हा पाहतात तेव्हा कसा विचारसरणी आहे ते? तुमचे मित्र आता तुमच्याबद्दल कसा विचार करतात किंवा कसं विचारतात तुम्हाला, आता काय चाललंय तुझं? प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टिकोनातून पाहतो. तर ते डिपेंड करतं प्रत्येक व्यक्तीवर. तर काही मित्र आहेत माझे खूप चांगले, ते सुद्धा आधी काही आध्यात्मिक कार्य करायचे, त्यामुळे ते मला जेव्हा पाहतात तर ते मला विचारतात उलट की तू कसं करतो आणि कशा प्रकारे भक्ती करायची याबद्दल ते चौकशी वगैरे करतात. आणि जे म्हणजे आध्यात्मिक कार्याशी जास्त जोडलेले नाही ते मित्र म्हणजे तेवढं त्यांचा संपर्कही होत नाही. आणि जसं जसं आपण आध्यात्मिक कार्यामध्ये जुडतो तर आपले मित्र मंडळी आध्यात्मिक कार्यामध्ये खूप वाढते. म्हणजे माझे इस्कॉनमध्ये भरपूर मित्र आहेत, ऑलमोस्ट हजारो मित्र असतात. बरोबर. आणि जे की ऑल ओव्हर इंडिया राहतात. तर तशा प्रकारे मग ते आध्यात्मिक कार्यामध्ये जोडल्यावर सुद्धा आपले तिथंही भरपूर मित्रमंडळी होतात. तर मग जितके मित्र आहेत ते सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आध्यात्मिक कार्याबद्दल चौकशी करतात. त्यांनाही जाणून घ्यायची इच्छा असते, कुतूहल असतं. आणि तुमच्याकडे किती लोक आली आतापर्यंत इस्कॉन मध्ये तुमचं कार्य पाहून प्रभावित होऊन, अशी किती उदाहरणं आहेत? ते तर नंबर तर मला माहित नाही, पण आहेत बरीच मंडळी. बरेच आहेत. हा, मग त्यामध्ये ज्येष्ठ, कनिष्ठ, समवयीन सगळे आहेत. छान. आणि मगाशीच प्रभूजींनी उल्लेख केला की अगदी त्यांच्या घरचे सुद्धा त्या मार्गाला जोडले गेले आणि त्याचं कारण तुम्ही आहे. बरोबर ना? म्हणजे आधी कुटुंबापासून सुरुवात झाली तुमची, मग ती मित्रमंडळी येतीच त्यामध्ये. जसं की आल्या प्रभूजींनी सांगितलं की कुटुंबाची व्याख्या आता वसुदैव कुटुंबकम झाली आणि ती त्यांची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून झाली. याबद्दलच. आता मग भक्ती आणि करिअर यांचा मेळ कसा घालतो? ऍक्च्युली आपण जे कार्य करतो म्हणजे जॉब वगैरे करतो ते करत करत आपण भक्ती एकदम सहजरित्या करू शकतो. त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आपण सकाळचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ भगवंतासाठी देऊ शकतो आणि जे दिवसभरचा वेळ आहे ते आपलं जॉब जे पण आहे ते करण्यासाठी करू शकतो. तर हे फक्त आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. मग तेच ना प्रभूजी, समत्व योग उच्चते. श्रीकृष्ण आपल्याला व्याख्या सांगतात योग, समत्व. आणि मग त्यामध्ये असलेलं समत्व हा साधारण शब्द नाही. तो समत्व प्रत्येक ठिकाणी आम्हाला मेंटेन करायचंय. ते समतत्व आहे, संतुलित तत्व आहे. मग आमचं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ यामध्ये समत्व पाहिजे. वर्क लाईफ बॅलन्स होत नाही. आमच्या कॉर्पोरेट मंडळांची पहिलीच बोंब असते की वर्क लाईफ बॅलन्स होत नाही. मग तिथं समत्व कसं साधायचं? मग त्याच्यामुळे मी तुम्हाला हे विचारलं की भक्ती आणि करिअर त्याच्यामध्ये. आणि प्रोफेशनली खूप छान उत्तर दिलं की सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे आवड असली की सबड निघते. बरोबर. तर तुम्हाला आवड पाहिजे. ऍक्च्युली आजच्या जीवनामध्ये आपल्याकडे वेळ भरपूर आहे पण आपण भरपूर वेळ गमावून बसतो. सोशल मीडिया, फोन आणि अजूनही भरपूर एंगेजमेंट्स आहेत ज्यामुळे पण जे की गरजेच्या नाही पण आपण त्यामध्ये अडकलेलो असतो. तुम्हाला असं वाटत नाही की आपण दिखाव्यामध्ये अडकतोय?
हा तेच तर. म्हणजे मटेरियलिस्टिक लाईफ आहे. माझ्याकडे आयफोन आहे, माझ्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे हे आहे, किंवा मी आज ह्या ठिकाणी गेलो, मी ह्या रेस्टॉरंटला जेवलो, मी ही डिश खाल्ली, आणि हे करण्यामागे आपण आपली वेळ तर वाया घालवतो, त्यासोबत ऊर्जाही वाया जाते ना. जिथे वेळ आणि ऊर्जा वाया जाते, हाताला काय लागणार आहे? कारण आपण भरकटलोय, माझ्याकडे दिशाच नाहीये. मी हे का करतोय दिखावा, कोणासाठी करतोय हे मला नाही माहिती. मला प्रसन्न कोणाला करायचंय? भगवंताला. आणि मी प्रसन्न करतोय म्हणजे मी बहिर्मुख होऊन बाहेरच्या लोकांसाठी सगळी एनर्जी खर्च करतोय, जी की मला खर्च करायची एनर्जी माझ्या भगवंतासाठी. म्हणजे तुम्ही करताय, तुम्ही अंतर्मुख झाला. जितके अंतर्मुख झाले तितके त्या ठिकाणी सिद्ध झाले, आणि जितके अंतर्भ्रष्ट झाले तेवढे बुडाले, असं एका ठिकाणी मी वाचलं होतं. तर मग आता मला पुढचा प्रश्न असा आहे की स्पर्धात्मक जगामध्ये यश मिळवण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचे कोणते तत्व उपयुक्त वाटते? अच्छा, स्पर्धात्मक जीवन, कॉम्पिटिशनल. भगवद्गीतामध्ये एक श्लोक येतो, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. तर आपण जे लाईफ म्हणजे आपलं जे जीवन आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ते युक्त असली पाहिजे. म्हणजे आपला जो आहार आहे तो बॅलन्स्ड असला पाहिजे, संतुलित. विहार असते, युक्त चेष्ट असते, आपण जे ऍक्टिव्हिटीज कार्य करतो ते सुद्धा संतुलित असले पाहिजे. आणि म्हणजे सकाळी उठणं आणि उशिरा रात्री न झोपणं, आणि त्यासोबत आपले जे वेगवेगळे हॅबिट्स आहेत ते सुद्धा एक चांगल्या गोष्टीकडे वळलेले असल्या पाहिजे. आणि आपण जे म्हणजे रात्रीची जी झोप घेतो ते सुद्धा बॅलन्स्ड असली पाहिजे, म्हणजे 6 ते 7 तास अशी झोप असली पाहिजे. हे सगळे कार्य जर आपण चांगल्या प्रकारे करत असू तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप प्रभाव पडतो. स्पर्धात्मक जीवन सुद्धा, कारण की त्यामुळे आपलं लाईफ बॅलन्स जर असलं तर आपलं माइंड काम राहतं, आणि आपण आपल्या जे पण कार्य करतो त्यामध्ये फोकस्ड असू शकतो. आणि मग ह्या स्पर्धात्मक जीवनामध्ये फोकस हा खूप महत्वाचा अंश आहे आजच्या जीवनातला. तो फोकस करायचा कुठे? स्पर्धात्मक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माझा फोकस जर पैसा असेल नाही का, तर तेच झालं ना. मग मी त्याच्यासाठी काही करेन, म्हणजे सामदाम दंडभेद, मी कुठलीही नीती वापरून मी तो कमवणार, हा माझा पर्स्पेक्टिव्ह झाला. पण श्रीमद भगवद्गीतेच्या दृष्टीने स्पर्धात्मक जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संतुलित करणं हीच खरी स्पर्धा मी तर म्हणेन. कारण वर्क अँड लाईफ म्हणजे मगाशी पाहिलं आपण करिअर आणि भक्ती है ना, म्हणजे अध्यात्म आणि सामाजिक जीवन, म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक ह्या पातळीवरती असलेले संतुलन, हेच एक वेगळे स्वतःची एक स्पर्धा होऊन गेली त्यामध्ये, बरोबर ना. स्वतःच एक युद्ध चालू आहे. आणि मग हे पैसा कमवणे आणि अध्यात्म यामध्ये विरोधाभास आहे का, आता जो आपण बोललो? ऍक्च्युली विरोधाभास नाहीये. जर तुम्हाला पैसा जो कमवताय तो तुम्ही भगवंताच्या सेवेसाठी जर कमवत असाल, तुम्ही बघू शकता आपल्या इस्कॉनमध्ये खूप असे करोडपती भक्त आहेत जे लक्ष्मी म्हणजे पैसे कमवतात पण ते भगवंताच्या सेवेमध्ये चांगल्या प्रकारे दान करतात, अर्पण करतात आणि भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. तर मग त्यामुळे त्यांची आत्मशुद्धी होते आणि त्यांनी जे डोनेशन म्हणजे दान दिलेले ते पैसाही शुद्ध होतो. बरोबर. तर पैसा कमवला पाहिजे पण त्याचा वापर जो आहे तो चांगल्या प्रकारे केला पाहिजे. विनिमय, त्या पैशाचा विनिमय, म्हणजे पैसा कमवण्याबद्दल तुमचं हे नाहीये पण त्याचा परिग्रह होऊ नये. बरोबर बोलतोय ना, बरोबर टर्मिनॉलॉजी, परिग्रह. मग मला आता थोडस वेगळ्या डोमेनवरती येतं, पण नातेसंबंध आणि विवाह, प्रेम संबंध आणि श्रीकृष्ण भक्ती यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर प्रेम संबंध हा जर भगवंताशी जोडून जर केलेला असेल तर म्हणजे भगवंताशी जर आपलं जे प्रेम संबंध आहे
आजच्या आधुनिक जीवनात भरपूर लोक आजकाल प्रेम संबंध करतात आणि लग्न करतात. तर त्यांचं जर प्रेम संबंध भगवंताशी फोकस्ड असेल, म्हणजे त्यांचं भगवंताशी सेवा करण्याचा भाव असेल, तर ते त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. पण बेस्ट आहे की आजच्या जीवनामध्ये आपण प्रेम संबंध जरी असेल आपला आधीचा, तरी भगवंताशी जर जोडून जर त्याला आपण कार्य करत असेल तर ते चांगलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रेमसंबंध प्रस्थापित करणे चुकीचं नाही, पण द्वैतामध्ये केलेलं प्रेम आणि आपलं अद्वैताशी असलेलं प्रेम, म्हणजे हे कळण्यासाठी एक जाणीवेचा वेगळा स्तर असावा लागतो मला असं वाटतं. कारण प्रेमाची व्याख्या एवढी संकुचित नाहीये की एक स्त्री आणि पुरुष आणि त्यांच्यामध्ये होतात ते प्रेमसंबंध, एवढी तरी प्रेम हे नाहीये, संकुचित नाहीये, ते खूप मोठं विस्तारित बोलत. ऍक्च्युली शास्त्रामध्ये सांगितलं जातं की खरं प्रेम जे आहे ते आपण करू शकतो ते भगवंतावर. अर्थात आपण जिथून आलोय त्या उगमाकडेच परत पाहणं हेच प्रेम आहे, बरोबर ना? नाही तर परत आज आपण भौतिकतेकडून भौतिकतेकडे पाहण्यात काय लॉजिक आहे? म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे पाहणं हे प्रेम आहे असं मला. त्या निर्गुण तत्वाकडे पाहणं हे विवेकयुक्त प्रेम आहे असं मला वाटतं. आणि जे आपण टर्मिनॉलॉजी करतो ती वासनायुक्त प्रेमाची व्याख्या आहे. तर मग जे आपले संबंध आहेत नातेवाईकांचे वगैरे, ते भगवंताशी जोडून जर आपण त्यांच्यासोबत आदान प्रदान करत असाल तर ते खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आजच्या नात्यांमध्ये सर्वात मोठी समस्या तुम्हाला काय दिसते? आजकालच्या नात्यांमध्ये वेगवेगळी नाती आहेत. भावाभावांचा तर चालू आहे, बांध कोरण्यावरनं एकमेकांना मारण्यापर्यंत भाऊ म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी होतं, किंवा वेगवेगळ्या स्तरावरचे नातेसंबंध आहेत. मित्रत्व सुद्धा कसं पैशाच्या देवाणघेवाणीवरतीच टिकून राहतं. व्याख्या बदलत चाललेली आहे नात्यांची. तर मग त्याबद्दल तुमचं काय पर्स्पेक्टिव्ह आहे? ऍक्च्युली पूर्वीच्या काळी कसे फॅमिली खूप मोठ्या असायच्या. हो, एकत्र कुटुंब असायचे. पण हळूहळू क्लिअर झालं ते, कारण की जागेचे प्रॉब्लेम येऊ लागले आणि लोकांचे घर छोटे होत गेले, मनी छोट होत गेलं. त्यामुळे लोक आपले घर फोडू लागले, वेगवेगळे राहू लागले सगळे. पण हेच महत्वाचं की जेव्हा ते ह्या गोष्टीला समजतील सुदैव कुटुंबकम, तर त्यांचे नाते एकदम चांगल्या प्रकारे हसत खेळत राहू शकतात. मी सुद्धा माझ्या मी जेव्हा पण घरी जातो माझे सगळं कुटुंब येऊन मला भेटण्यासाठी येतं. माझे काका काकू, आत्या, मामा असे सर्वजण मला भेटण्यासाठी येतात. तर काय येतात कारण की त्यांना माहिती की आपण भगवंताशी जोडलेलो आहोत आणि आपण जे पण काही कार्य करतो ते भगवंताच्या सेवासाठी करतो. तर मग जेव्हा आपण हे नातेवाईकांसोबत सुद्धा आदान प्रदान करतो भगवंताबद्दल, त्यांना आपण प्रसाद देतो किंवा काही गिफ्टमध्ये भगवंताचा फोटो वगैरे देतो, तर ते पाहून त्यांना छान वाटतं आणि ते अध्यात्माशी अजून चांगल्या प्रकारे जोडले जातात. बर, मग भक्तीमुळे म्हणजे आता वैवाहिक जोडीदार निवडताना तुम्ही कोणत्या गुणांना महत्त्व द्याल? कारण तुमचा डोमेन आता भक्ती आहे, तर वैवाहिक जोडीदार जर निवडत असेल कुणी तर त्यांनी त्याच्याकडे कसं, कुठल्या गुणांनी युक्त असावा तो जोडीदार? तर त्यांनी बघितलं पाहिजे की पहिला तर क्वालिफिकेशन हे पाहिलं पाहिजे की त्यांनी भगवंताची भक्ती करण्यासाठी किती फेवरेबल आहे. नाही करतात का नाही ते नाही, ते तर पुढची गोष्ट आहे. जरी कोणी करत नसेल तर ऑटोमॅटिकली येऊ शकतात. काही जण फेवरेबल असतात म्हणजे भक्ती करण्यासाठी, आणि काही जण आधीपासून करत असतात. ते तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि जरी नसले तरी जर फेवरेबल असले फॉलो करण्यासाठी वगैरे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे भगवंताची सेवा करण्यासाठी हेल्प करण्यासाठी, तर ते खूप चांगल्या प्रकारचं नातं जमू शकतं. हे गुण आपण पाहिले पाहिजे. प्रेम आणि आसक्तीमध्ये काय फरक वाटतो? प्रेम हे जे आहे ते
आसक्ती आणि प्रेम हम्म. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फरक जो आहे तो आपल्या शास्त्रामध्ये सांगितला जातो की प्रेम जो आहे तो निस्वार्थ असला पाहिजे. अर्थात आणि आसक्ती जी आहे ती आपली जी आहे ते भगवंताशी कनेक्टेड असली पाहिजे. म्हणजे कोणती आसक्ती जी आहे ती आपल्याला आसक्ती असावी डिस्ट्रॉय की करू नसावी? शकते. असावी की नसावी? आसक्ती असावी पण आणि नसावी पण. बर. पण असेल कोणत्या वस्तूशी आहे किंवा कोणत्या मला व्यक्तीशी मोक्ष आहे, मिळावा, ते महत्वाचं आहे. मला मोक्ष मिळावा ही माझी आसक्ती. अच्छा, ही योग्य आहे की अयोग्य आहे? ही अयोग्य आहे. कारण की शास्त्रामध्ये भगवंत सांगतात की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल अशांत. कृष्ण भक्त आणि कृष्ण भक्त निष्काम. तर ह्यामध्ये सांगतात भगवंत की जर आसक्ती आपली असेल की मला मुक्ती भेटावी, मोक्ष भेटावा, तर हे पण एक आपलं इच्छा आहे, डिझायर आहे, खूप स्ट्रॉंग डिझायर म्हणजे आसक्ती. तर ते आपल्याला भक्तीपासून दूर करू शकतं. अर्थात आपलं मोटिव्हच चेंज करतं ना ते. आपलं ध्येयच ते बदलून टाकतंय. बरोबर. मग आता मला हे सांगा की तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही नामजप करत असताना तुम्हाला एखादा विशेष असा अनुभव आला नामस्मरण करताना ऍक्च्युली सगळ्यात एक महत्त्वाचा अनुभव जो येतो त्यामध्ये एक आहे की आपण आपलं जे भगवंतासोबत संबंध आहे, संवाद म्हणू शकतो आपण किंवा संबंध, तर ते आपल्याला त्याची ओळख येऊ लागते आपल्याला की कशा प्रकारे आपण एक प्रकारे भगवंताचे मूल आहेत. म्हणजे भगवंत आपले आई वडिलांसारखे आहेत आणि भगवंत आपल्यासाठी सर्वस्व आहे. आणि आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं जातं गोपी भर्तृपती म्हणजे दास दासाने दास. तर आपण जे आहेत भगवंताचे दास आहेत. तर आपण त्या जर विचारांनी भगवंताची भक्ती करत असेल तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे भगवंताचा जो संबंध आहे तो समजू लागतो. आणि भक्ती करताना सगळ्यात महत्त्वाचं की हे आपले जे भगवद्गीतेमध्ये क्वालिटी सांगितलेले भगवंतांनी की निर्माणमोह निज संग दोषा. तर जे भगवंताचा भक्त आहे तो वेगवेगळ्या मोह आहे, शोक आहे, षडरिपू, मोह मद संशय चिंता यापासून मुक्त आहे. आणि तो फक्त हेच जाणतो की तो भगवंताचा एक अंश आहे आणि भगवंताची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. बरं प्रभूजी, मला एक सांगा की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, दर्शन केलं आणि गदगदून आलं, रडायला आलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि समर्पित भूमिका त्या ठिकाणी उभी राहिली, हे कशाचं प्रतीक आहे? तर हे भगवंताच्या बद्दल आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला जाणवतं भरपूरदा भगवंताचं दर्शन घेतल्यावर. पण त्याला आपण थोडं म्हणजे लोकांपर्यंत दाखवलं नाही पाहिजे, ते आपल्या आंतरिक मध्ये ठेवलं पाहिजे. नाहीतर ते असं होतं की लोकांना वाटतं की काय शो करतायत काय. आणि दुसरं आहे की हे भावना आल्या पाहिजेत ऍक्च्युली. जेव्हा आपण भगवंता समोर जातो, भगवंताचं नाम जप करतो, भगवंताला सेवा अर्पण करतो, जे काही, म्हणजे बघा ना किती छान संवाद आहे. जेव्हा फक्त आपण त्या भगवंताचं दर्शन घेतो आणि त्या क्षणाला संपूर्ण शरीरातून एक असं संचार झाल्यासारखं वाटतं आणि गदगदून असं रडायला येतं. आणि तेव्हा जे काही होतं, मला वाटतं मनुष्याला व्यक्त होण्यासाठी तो मिळालेला सगळ्यात मोठा क्षण आहे. आपण आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आणि संबंध शरीर असं थरथरायला लागले, दोन्ही हात नम्रतेने जोडलेले आहेत. तिथं जे काही होतं ना ते अंतिम समर्पण मला असं वाटतं त्या क्षणात. करेक्ट. श्री चैतन्य शिक्षाष्टकम मध्ये
चैतन्य महाप्रभू सांगतात की नयनम गलदाश्रुधारे वदनम गदगद हृदयागे पुलके निश्चितम नुपूर कदा तव नाम ग्रहणे. तर ह्यामध्ये सांगतात चैतन्य महाप्रभू की जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा आपल्यामध्ये हे 6 गोष्टी झाल्या पाहिजेत. कुठल्या कुठल्या? तर एक म्हणजे आपल्या शरीरावरती रोमांच रोमांच होत आहे ना. आलं पाहिजे. आपल्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या पाहिजे. आणि त्यासोबत आपण हसत सुद्धा. तेव्हा संमिश्र असतो. हा, सगळी मिश्र जी काही अवस्था असते संमिश्र असते. आपण ते इंटँजिबल सांगता नाही येत. हसतोय, आणि रडतोय. आपलं शरीर थरथर कापत हो हो. आणि भगवंताप्रती आपलं प्रेम पूर्णपणे जागृत झालेलं समर्पित भाव येतो आपल्याला मध्ये आपण त्या ठिकाणी असतो. तर मग जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण भक्ती करताय तेव्हा तुम्हाला कोणता गुण सर्वात जास्त प्रेरणा देतो? भगवान श्रीकृष्णाचा कोणता गुण? तर भगवान श्रीकृष्णांचा सर्वात महत्त्वाचा जो गुण आहे तो आहे ह्युमिलिटी. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? शब्द काय? ह्युमिलिटी. मानव. ह्युमिलिटी. तर प्रभू श्रीकृष्णांच्या कोणत्या गुणाने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा दिली? नम्रता. नम्रता. तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा राजसूय यज्ञ होत होता तर त्यावेळेस जितकेही राज्य आणि साधू संत येत होते तर त्यांच्यासाठी ते एक सेवा करत होते. ते आहे की सर्वांचे चरणकमल धुवून त्यांचं जे पुसणे स्वच्छ करणं, तर ती सेवा करत होते भगवंत. आणि त्यासोबत अजून एक आहे की भगवंत जेव्हा महाभारत युद्धामध्ये होते तर तेव्हा ते अर्जुनासोबत काय म्हणून होते? सारथी केलं त्यांनी. तर हे खूप लो पोझिशन आहे, खूप खालची जागा आहे. म्हणजे लौकिक करताना तशी झाली पण जेव्हा भगवंताने ते सारथ्य स्वीकारलं ते सुद्धा उच्च ह्याच्यावरती. आणि ते भगवंताची नम्रताही आहे. हो आहे. आणि मग तो गुण तुम्हाला कायम प्रेरित करतो. म्हणजे जसं की आपण मगाशी पाहिलं ना, सेवा केल्याने नम्रता वाढते. आणि प्रभू म्हणतात की प्रभू श्रीकृष्णांचा सर्वात आवडता गुण किंवा जो प्रेरणा देतो तो हाच की नम्र राहणे. म्हणजे प्रभू काय म्हणतात की नम्र म्हणजे म्हणतात ना, नम्र झाले भूता त्यांनी कोंडिले अनंता. मग नम्रता हेच काही ते त्यांना यशाची गुरुकिल्ले सापडलेली आहे. त्यामुळे त्यांनी प्रभू श्रीकृष्णांमधील तो गुण त्यांना जास्त प्रेरणा देतो असं उत्तर त्यांनी दिलं असावं. ठीक आहे प्रभू, मी आता पुढच्या प्रश्नाकडे येतोय. तुम्हाला कोणता श्लोक जास्त आवडतो गायला, म्हणायला? तुम्ही ती सेवा पण देता गायनाची. तर भगवद्गीतामध्ये एक श्लोक येतो, मन्मना भगवन्मद्भक्तो मध्या जीमा नमस्कुरु मामे वैश्यसते प्रतिजाने प्रियोस्मी. तर भगवंत यामध्ये सांगतात की कोणता भक्त मला सर्वात जास्त प्रिय आहे. तर मन्मना भव मद्भक्त म्हणजे जो व्यक्ती सदैव मला आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये आठवण काढतो, स्मरण करतो. मध्या जीमा नमस्कुरु मला सदैव नमस्कार करतो. मामे वैश्यसते प्रतिजाने प्रियोस्मी. तर तसा भक्त माझ्यासाठी खूप प्रिय आहे असं भगवंत सांगतात. मग भगवंताला काय आवडतं आपल्या आवडत्या भक्ताकडून? तर भगवंताला सगळ्यात जास्त ह्याच गोष्टी आवडतात 4 यामध्ये या श्लोकमध्ये की भगवंताला आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताला आपण दंडवत केलं पाहिजे. मी एका शब्दात हे सगळं जर कन्क्लूड करायचं झालं तर समर्पण म्हणूयात. तर समर्पण, जो अंतिम समर्पित आहे तो भगवंताला प्रिय आहे. बरोबर. तर आता प्रभूजी मला हे सांगा की भक्तीमुळे तुमच्यातला कोणता दुर्गुण कमी झाला? तर
भक्तीमध्ये येण्याच्या आधी माझ्यामध्ये भरपूर दुर्गुण होते, असं नाही की एक दोन, असंख्य होते. आणि काही असे दुर्गुण होते की ते मलाही माहीत नव्हते. ते भक्तीमध्ये आल्यावर ऑटोमॅटिकली असे वर, जसं आपण एखादी रूम आहे, खूप जास्त त्यामध्ये कचरा आहे, आणि जेव्हा आपण ते कधी उघडलेलीच नाही वर्षानुवर्ष, तर आपल्याला माहीत असतं का त्यामध्ये किती कचरा आहे? नाही. तर जेव्हा आपल्या आंतरिक दृष्टिकोन पाहतो, तेव्हा आपल्याला कळतं की किती आपल्यामध्ये दुर्गुण आहे. तर मग ते जसजसं आपण साफ करायला लागतो, तर काय होतं, एक टाइमला जास्तच कचरा निघतो, कमी नाही. तशा प्रकारे आपण जेव्हा सुरुवातीला भक्तीमध्ये जोडले जातो, तर आपल्यामध्ये दुर्गुण जे आहेत ते आपल्याला समजू लागतात की इतके जास्त आपल्यामध्ये दुर्गुण आहेत, आणि ते आपण त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि त्यामध्ये एक माझा दुर्गुण होता की जे भक्तांसोबत आहे ते माझं डीलिंग बरोबर नव्हतं. म्हणजे भगवंताच्या भक्त जे आहेत, त्यांना मी खूप कमी बोलायचो किंवा जास्त वेळ द्यायचो नाही. मी कामापुरतंच बोलायचो आणि निघून जायचो. मी ॲक्च्युली आधी खूप इंट्रोवर्ट असायचो. जास्त लोकांशी संवाद नाही करायचो, जास्त बोलायचं नाही. त्यामुळे भरपूर गोष्टी लोकांना कन्वे नाही व्हायच्या की काय करायचं आहे. किंवा म्हणजे असं म्हणूयात का की तिथं तुमचं समत्व होत नव्हतं, अंतर्मुख आणि बहिर्मुख म्हणजे तुम्ही जास्त अंतर्मुख होत होता आणि कमी बहिर्मुख होत होता. मग समत्व योग उच्चतेप्रमाणे तुम्ही अंतर्मुख आणि बहिर्मुखचं ते समतोल साधला आणि मग ते सगळं व्यवस्थित झालं भक्तीमुळे, बरोबर? ठीक आहे. तर मला या ठिकाणी एक थोडंसं माझं स्वतःचं इनपुट द्यायला आवडेल की भक्ती ही प्रवाही असते, बरोबर? वाहते, प्रवाही आहे. नदी असते, उगम पावते, हिमालयातून खळाळत वाहते, है ना, अगदी तिला काही नसतं, धबधबा उड्या वगैरे मारत ती हजारो फुटावर, शेकडो फुटावरून ती खाली कोसळते, धबधबे निर्माण करते, आणि नंतर मग ती जेव्हा पठारावरती येते शांत होते. मग ती शांत झाली ना, येताना ती जी कचरा घेऊन आली आहे ना, मग येताना काही असू दे, एखादं मृत जनावर, झाड, पाला, पाचोळा, कचरा, जे काही असो, आणि मग जशी जशी ती पठारावरती ती शांत होते ना, तसं तसं ती कचरा बाजूला लावायला लागतं. तिथं कुणी येत नाही, ती स्वतः स्वच्छ व्हायला लागते, सुचिरभूत म्हणेन मी तर, आणि तिचा तळ दिसायला लागतो. आणि मग ती भक्तीमध्ये तसेच आहे, जेव्हा भक्तीमध्ये आपण उतरतो तेव्हा आपल्याला मनाचा तळ दिसतो. आणि भक्तीच्या आधीची अवस्था आपली अशी असते की आपण ते उकळत्या पाण्यासाठी नुसतं उकळत असतो, आणि आपलं प्रतिबिंब कसं दिसणार ना, आपण कोण आहे, मी कोण आहे, ह्याचं उत्तर मला उकळत्या पाण्यात दिसेल का? माझं प्रतिबिंब मला उकळत्या पाण्यात दिसेल का? भक्तीने आम्हाला नितळ केलं, मी असं म्हणेन. त्यामुळे आता आपण आपलं प्रतिबिंब अगदी स्वच्छ पाहू शकतो. हे सगळं श्रेय भक्तीला. ते जे स्वच्छता, जे अंतःकरण शुद्धी झाली, ती भक्ती आहे असं मी म्हणेन. आता मला सांगा की आधुनिक समाजामध्ये काही प्रश्न आहेत, मी तुम्हाला विचारतो की आज लोकांकडे पैसा आहे पण तुलनेने आनंद नाही, गणले कुठे? तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की जे व्यक्ती खूप जास्त पैसा कमवण्याच्या मार्गावर असतात आणि इंद्रिय तृप्तीसाठी, भोग विलास करण्यासाठी, तर तो पैसा इंद्रिय तृप्तीमध्ये जेव्हा लागतो तर तो नुकसानच करतो. कारण की त्यानं तो व्यक्ती कर्मबंधनात अजून बांधला जातो, घट्ट होतो. त्याने शास्त्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं. तर त्यामुळं तो जितका आपण जास्तीत जास्त पैसा कमवू, तर त्याचं शुद्धीकरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण त्या पैशाचं सुद्धा शुद्धीकरण नाही केलं तर त्याचा दुरुपयोग होण्याचा खूप चान्सेस असतात. आणि मग पैसा कमवणं आणि त्या मानाने असं तुमचं म्हणणं आहे का की पैसा कमवण्याला विरोध नाही आहे, जसं आपण मगाशी बोललो ना की परिग्रह नसावा, अपरिग्रहाची भूमी नसावी, कारण माझ्या ओंजळीत जितकं बसते तेवढं मला पुरेसं आहे,
आणि ते सांडून खाली त्याची माती होण्याच्या आधी मी ते कोणाला तरी देणं, हाच काय तो आनंद ना. एक धरण सुद्धा एका लिमिट पर्यंतच भरतं ना, आणि एकदा भरल्याच्या नंतर जे काही येईल ते पुढे सोडून देतं. तशीच आपली पण भूमिका पाहिजे. पण माझं म्हणजे कसं झालंय, आजकाल माझी भूमिका तशी नाहीये. मला माझंही पाहिजे, त्याचंही पाहिजे, ह्याचंही पाहिजे, ह्याचंही पाहिजे, मला सगळ्यांचं सगळं पाहिजे. ह्याच्यामुळे आम्हाला आनंद मिळत नाही. तर एक म्हणी येते, चीटी को कणभर और हाथी को टनभर. तर भगवंताने सर्वांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे आवश्यकतेनुसार दिलेलं आहे. भरपूर प्रमाणात दिलेलं आहे. पण जर तुम्ही पाहताल, जर एक पोतं आहे, एक रस्त्यावर कोणीतरी सोडलंय, तर जर मुंगी आली तर ती एकच दाणा घेऊन जाईल. पुरेसे जर एक मांजर किंवा कुत्रं असं वगैरे जाईल तर त्यांना जेवढं त्यांच्या तोंडामध्ये जाईल तेवढंच घेऊन जाते. पण जर माणूस आला तर ते पोतं उचलून घेऊन जाईल. तर ते आवश्यकतेपेक्षा जास्तच अपरिग्रह करण्याची वृत्ती आहे माणसामध्ये. परिग्रह करण्याची वृत्ती आहे की जे की आपल्याला अपरिग्रहाकडे जायचं आहे. म्हणजे मला जितकं आवश्यक आहे तितकं पुरे, बाकी जास्तच नको, जास्तीच नको मला. आता सध्याचं जर बघितलं ना, तर नैराश्य आणि मानसिक ताणतणाव हे खूप वाढत आहे. याच्यामागे काय कारण आहे तसं? नैराश्य आणि मानसिक ताणतणाव वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की माणसाला माहीत नाही की तो भगवंताचा अंश आहे. अज्ञान. अज्ञान. कारण की भरपूर लोक या जगामध्ये जीवन जगतायत, पण त्यांना माहित नाही की जीवनाचं ध्येय काय आहे. आणि जोपर्यंत त्यांना ते खरं ध्येय जे आहे ते माहीत नाही पडणार, तोपर्यंत ते ह्या गोष्टींमधून जात राहणार. म्हणजे ते ताण तणाव ह्यातून सुटका नाही भेटणार. म्हणजे हे जे मायाजाळ आहे, आपण तुम्ही जसं म्हणते की मी पळतोय पण पोहोचत कुठंच नाही. मी पळतोय का? आणि मी एक दिवस नाही पळत, मी रोज पळतोय पण पोहोचत कुठंच नाही. आणि हे अज्ञानातून पळणं आहे का मग आमचं? त्यामुळे हे दुःख आणि त्यामुळे हे ताण तणाव, नैराश्य, औदासीन्य, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आम्हाला येत आहे का ग्रास्त. आणि ज्या दिवशी मला ज्ञान होईल की मीच तो आहे, तो अंश परब्रह्माचा, त्या ईश्वराचा अंश मीच आहे, हे जेव्हा मला समजेल त्या दिवशी माझी सगळी धावपळ बंद होईल आणि माझला एक ध्येय सापडेल. बरोबर बोलतोय. घेऊ पुढचा प्रश्न. तर श्रीमद भगवद्गीतेचा संदेश तुम्ही आधुनिक कॉर्पोरेट जगाला कसा देता आणि तो आम्हाला कसा युजफुल आहे? तर थांबव, तुम्ही अजून तर प्रभूजी आम्हाला हे सांगा की श्रीमद भगवद्गीतेचा जो संदेश आहे तो आधुनिक कॉर्पोरेटच्या जगाला कसा मदत करतो? जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केव्हा उपदेश केला? जेव्हा अर्जुन खूप हताश होते, विषादामध्ये. पण आज आपण पाहू शकतो आधुनिक जीवनामध्ये, कॉर्पोरेट लाईफमध्ये लोक जॉब करता करता भरपूर द्वेष आहे, ईर्ष्या आहे. तर यामुळे काय होतं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या पोस्ट पोझिशनमुळे किंवा कमाईमुळे, एकमेकांना ईर्ष्यामुळे खाली वर करण्याचा प्रयत्न करतात. जे वरी आहेत ते आपल्या खालच्यांची निंदा करतात आणि जे वरी आहेत त्यांना खालची व्यक्ती खाली आणण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा द्वेष मत्सर करतात. पण जेव्हा एक व्यक्ती समजून घेतो अध्यात्मामध्ये आल्यानंतर की तो भगवंताचा अंश आहे, मी तर तेव्हा त्याला समजून येतं की प्रत्येक जो जीवात्मा आहे तो या जगतामध्ये आहे, तो भगवंताचा अंश आहे. तर त्याने
जरी प्रगती केली तर ते चांगलीच आहे. आणि मी सुद्धा जी प्रगती करतोय ती बघून त्याच्या जर सेवेसाठी करतोय तर ते खूप चांगली प्रगती ते सुद्धा होतं. हा संदेश आम्हाला मिळू शकतो. बरं, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अध्यात्म यांचा भविष्यामध्ये कसा संबंध असेल? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते खूप लिमिटेड आहे, मर्यादित आहे. ते तुम्हाला असे मर्यादितच उत्तर देऊ शकतो, मर्यादितच कार्य करू शकतो, मर्यादित प्रकारेच तुम्हाला गाईड करू शकतो. पण जे अध्यात्म ते आहे ते अनलिमिटेड आहे, अनंत आहे. ते तुम्हाला म्हणजे डॉन ऑफ क्रिएशन म्हणतो आपण, म्हणजे एकदम सुरुवातीपासून ते म्हणजे ह्या प्रलयापर्यंत पूर्णपणे चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो. एकमेव अध्यात्म. प्रभूजी असं म्हणायचं की AI जे आहे ते जिथं थांबतं तिथून आमचं अध्यात्म सुरू होतं. शेवटी कसं आहे, अध्यात्म म्हणजे हे नैसर्गिकरित्या कॉन्शियसनेस, आपली जी चेतना आहे इस्कॉन मध्ये आहे ना, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आणि ते कॉन्शियसनेस इट्स नॅचरल, ते आर्टिफिशियल असू शकत नाही. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला काही असं भविष्यात धोका करेल असं काही नाही वाटत नाहीये ना, अशी शक्यताच नाहीये. अध्यात्माला ते कसं बीट करणार, कसं करणार आहे? आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुणाला प्रॉपरली गाईड करू शकणार नाही, कारण त्याचे लिमिटेशन्स आहे. नाही, आपण आता तुलना करतोय ना, तर अध्यात्मामध्ये जी आहे म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार अध्यात्म त्याला तशा पद्धतीने मार्गदर्शन करतं, त्याला तशा पद्धतीचं जे काही गरजेचं असेल ते देतं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे तेवढा स्कोप नाहीये, तेवढं वाईड नाहीये ते, ना तेवढं उंच आहे ना तेवढं खोल आहे. आपल्या अध्यात्माला खोली आहे, उंची आहे, तेवढी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नाहीये. तर पुढील 10 वर्षामध्ये तरुणाई समोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल? तर पुढल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे ते आहे की कॉन्सन्ट्रेट करणं एकाच गोष्टीवर. आताच पाहू शकता, एक व्यक्ती ऑलमोस्ट 5 मिनिट सुद्धा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, प्रॉपरली फोकस करू शकत नाही एका गोष्टीवर. आणि जर हे कॉन्सन्ट्रेशन मध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारे करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर तो फक्त अध्यात्मामध्ये राहिल्यावरच चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे चंचलता भयंकर वाटणार, अस्थिरता भयंकर, स्टेबिलिटी नाहीये. मग स्टेबिलिटी ही मेंटल स्टेबिलिटी झाली, म्हणजे जर तो मानसिकरित्या स्टेबलच नसेल तर त्याच्या हातून कुठलंच कार्य व्यवस्थित होणार नाही. म्हणजे तो कुठल्याच पातळीवर म्हणजे करिअरमध्ये तो थांबू नाही शकणार, कारण प्रलोभनच इतकी येतील त्या काळामध्ये. जसं तुम्ही सोशल मीडिया आलेलं बोललात, फोन आणि सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला ते चंचल राहायला मदत करतात. कारण आधी मोठे व्हिडिओ, आज आपला पण व्हिडिओ मोठा आहे, माहित नाही अजूनपर्यंत किती लोकांनी इथपर्यंत पाहिलंय. लोकांना शॉर्ट्सची सवय झाली ना आता, छोटे छोटे व्हिडिओज पाहायची. आधी बघा ना, म्हणजे आता मी उदाहरण देतो बघा, आधी ना कसोटी होते, टेस्ट क्रिकेट होते ना, दिवस चालायचं. परत 50-50 ओव्हर खेळायला सकाळी बसायचे, रात्री उठायचे. हो, मग 50-50 ओव्हरच्या मॅचेस चालू झाल्या. नंतर 20-20 आलं, आता 10-10 येऊ शकतं, 5-5 येऊ शकतं, काही होऊ शकतं. येत्या 10 वर्षामध्ये अजून काय काय पाहायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीची आव्हानं आपल्यासमोर खूप आहेत आणि त्याच्यावरती मार्ग मात्र एकच आहे, तो म्हणजे अध्यात्म. तर प्रभूजी, आता आपण रॅपिड फायर घेतोय, जलद उत्तर द्यायची. ठीक आहे, तुमचे आवडते श्रीकृष्ण भक्त कोण? राधेश्याम. तुमचा आवडता श्लोक? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अजून तुमचा आवडतं भजन? मेरे मन मंदिर में एक बार तो आ जाओ गिरिधारी. मेरे मन मंदिर में एक बार तो आ जाओ गिरिधारी. छान. दिवसातील सर्वात महत्वाची सवय तुमची? दिवसातली सगळ्यात महत्त्वाची सवय जी आहे ती आहे भगवंताचे शास्त्र वाचन. ते कारण की
मला खूप चांगल्या प्रकारे नरिशमेंट देतात आध्यात्मिकरित्या. छान. आणि मला असं वाटतं की दिवसातली सर्वात महत्वाची दुसरी सवय तुमची सेवा असावी, जी भगवंतापर्यंत तुम्हाला जाण्यासाठी अधिकाधिक मदत करते. ज्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणलं की तुम्ही करताल वाजवता, मृदंग वाजवता, गायन करता. आता तुम्ही छान गायन केलंय, मी छान भजन म्हणून दाखवलंय मला. ठीक आहे. एक वाईट सवय जी तुम्ही भक्तीमुळे सोडली. त्याच्या तर भरपूर वाईट सवयी ऑटोमॅटिकली सुटल्या, त्याला सोडायची पण गरज नाही पडली. जसं अध्यात्मामध्ये जुडतो आपण त्याचे भरपूर सवयी सुटतात. तर त्यामध्ये एक आहे खोटं बोलणे. सुटलं ते. हा. वाईट. बर, जीवनातला सर्वात मोठा धडा. की आपल्या जीवनाचं ध्येय जे आहे ते समजून येतं. अंतिम आपण गंतव्य कारण की ठिकाण. भरपूर वेगवेगळे आपले जीवनाचे गोल्स ठेवतो, पण जेव्हा आपण भक्तीमध्ये देतो तेव्हा आपल्याला रिअल गोल काय आहे ते समजून येतं. अंतिम ध्येय. एका वाक्यात सांगा, प्रभू श्रीकृष्ण म्हणजे काय? सर्वस्व. सर्वस्व. एका वाक्यात सांगा, यश म्हणजे काय? भगवत भक्ती. यश. एका वाक्यात आनंद. कीर्तन. एका वाक्यात तरुणांसाठी संदेश. कृष्ण कॉन्शियसनेस. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय की आपल्या समोर एक मराठी मुलगा आहे जो श्रीकृष्ण भक्तीमध्ये लीन झालेला, तल्लीन झालेला आहे. आणि खूप छान वाटलं खरं तर हरिमोहन दास प्रभू आणि माझा वैयक्तिक परिचय झाला त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत. मी जे काही पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज असतं. कुठलीही सेवा अत्यंत नम्रतेने असते. म्हणजे आम्ही इस्कॉन सेंटरमध्ये जेव्हा भेटतो तेव्हा प्रत्येकाशी बोलणार, हवं नको ते पाहणार, जी गोष्ट जितकी तत्पर करता येईल तितकी तत्पर करणार. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परतेच्या मध्ये काही गडबड नसते. कधी काही पडलंय, धडपड झाली असं नसतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. शांत आणि स्थिर माणूस मी पाहिलेला आहे एवढा तरुण. नाहीतर मी कॉर्पोरेटमध्ये काम करताना अशी बरीच मुलं पाहिली जी ह्या वयात असताना कुठंतरी वेगळ्या मार्गाला आहेत. आणि ह्या व्यक्तिमत्वाने मला प्रचंड प्रभावित केलेलं आहे. आणि आमचे जे काही संबंध आहेत मैत्रीपूर्ण, सौदार्यपूर्ण, असेच द्विगुणित राहावे असं मला वाटतं. आणि प्रभूजी, तुम्ही इथं आला, तुमचा अमूल्य वेळ काढून, त्याबद्दल आमचं साजूक तूप या मराठी यूट्यूब चॅनलकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी सुद्धा तुमचे खूप खूप आभार मानतो. कारण की मी एक सेवक आहे भगवंताचा. आणि जे पण सेवा भेटते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये तुमची सेवा करण्याचा आम्हाला छोटासा वेळ भेटला. तुमचे धन्यवाद. हरे हरे कृष्ण.